तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। मूल्य आधारित नागरिक आणि मूल्यधारक समाज उभा करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचं प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केले। सहकार महर्षी स्वर्गवासी दादा पाटील राजळे भाऊ यांच्या 103व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। वेगवेगळ्या माध्यमातून युवकांपर्यंत ज्ञान पोहोचवणं, भारतीय अभ्यासक्रमाचे प्रामाणिकीकरण करणं, संशोधनाला महत्त्व प्राप्त करून देणं, मूल्य आधारित नागरिक तयार करणं आणि चांगला माणूस तसेच चांगला समाज घडवणं अशी सर्व कामे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केली जाणार आहेत। शिक्षणाविना समाज घडवणं शक्य नाही। वैचारिक बैठक तयार करण्याचं काम शिक्षण करत असते। भावना विकणारे शिक्षण महत्त्वाचं नाही, तर या देशाचे नागरिक म्हणून आपली भूमिका सचोटीनं आणि प्रामाणिकपणे पार पाडणं हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे। विचार संतुलित ठेवण्याचं काम शिक्षणामुळे होत असते। ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा तसेच ज्ञानाचे रूपांतर कार्यात करता आलं पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला महत्त्व देण्यात आलंय, त्यामुळे स्वायत्त संस्थांनी स्थानिक अडचणी लक्षात घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर संशोधन करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्थेला केलंय। काळाची पावले ओळखून स्वर्गवासी दादा पाटील राजळे यांनी जे शैक्षणिक संकुल उभा केले तसेच त्यांच्यानंतरही निरंतर शिक्षणाचा प्रवाह चालू ठेवल्यामुळे परिसरातील अनेकांना विशेषतः विद्यार्थिनींना शिक्षणाचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले। आज देशात 3.5 ते 4 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यांना एका सूत्रात गुंफण्याचं काम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करत आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करता येऊ शकते असं मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी स्वर्गवासी भाऊंच्या कार्याची आठवणी सांगून नवीन शैक्षणिक धोरणाचं महत्त्व सांगितलं। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर राजधर टेमकर यांनी केले तर आभार डॉक्टर जनार्दन नेहोल यांनी मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर किशोर गायकवाड, प्राध्यापक राजेंद्र इंगळे, प्राध्यापक दुर्गा भराट यांनी केले। कार्यक्रमास रामकिसन काकडे, उद्धवराव वाघ, सुभाषराव बुधवंत, कुशीनाथ बर्डे, काकासाहेब शिंदे, सचिव आर.जे. महाजन, रामकिसन काकडे, राहुलदादा राजळे, भास्करराव गोरे, विक्रमराव राजळे, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक आणि परिसरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही माणूस घडवणारी असली पाहिजे। शिक्षण व्यवस्था ही चांगला माणूस घडवणारी असली पाहिजे। शिक्षण व्यवस्था हा राष्ट्रप्रेमी माणूस घडवणारी असली पाहिजे। नाहीतर आम्ही फक्त मूल्य विरहित शिक्षणात येतो आहे। शिक्षणामधलं मूल्य आम्ही काढून टाकलं आहे। मूल्य म्हणजे पैसे नाही, मूल्य म्हणजे व्हॅल्यूज। पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये जोपर्यंत त्याची मूल्य तपासली जात नव्हती तोपर्यंत त्याला ज्ञान दिलं जात नव्हतं। आज आमचं शिक्षण ओव्हर द काउंटर मिळतंय। आमच्याकडे पैसे असले की आम्ही ते शिक्षण करतो। जास्तीत जास्त पालकांना त्यांचा विद्यार्थी IT आणि कॉम्प्युटरकडे गेलेला पाहिजे। आणि जे काही तुम्ही पेपर उघडल्यानंतर रोज बघताय सायबर फ्रॉड, सायबर सिक्युरिटी, डिजिटल अरेस्ट, हे सगळे प्रश्न कुठून निर्माण झाले? कारण त्या विद्यार्थ्याला आम्ही एथिक्स शिकवलंच नाही। त्या विद्यार्थ्याची विचाराची क्षमता शिकवली नाही। आमच्या यंत्राला कळत नाही हो मनुष्याच्या खाजगी आयुष्यात किती प्रवेश करायचे यंत्राला कळत नाही, पण माणसाला आता कळत नाही अशी परिस्थिती आली। मोबाईलच्या माध्यमातून असेल, डिजिटल ऍपच्या माध्यमातून असेल आणि सगळे जे आमचे सिरी किंवा असे सगळे असतील की जे आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कारण नसताना आमची परवानगी न घेता ते होत आहे। आणि त्यामुळे हे कुठेतरी व्हॅल्यू आपल्याला दिली पाहिजे। व्हॅल्यू न दिलेलं शिक्षण असेल तर ते संहारक असू शकतं। त्या विद्यार्थ्याला नोकरी नाही मिळाली, तुम्ही पूर्वी समजा एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्या मारामारी करायची असेल त्याला काहीतरी काठी लाठी घ्यायला लागायची ना, बरोबर नाही? रस्त्यावर जायला लागायचं, कोणाशी तरी वाद करायचा, मग त्याला मारामारी करायला लागायची। आज तो मोबाईलवर बसून कोणाच्या अकाउंट मधले पैसे स्वतःच्या अकाउंट मध्ये आणू शकतो, बरोबर आहे ना? तुम्हाला शेजारी बसून सुद्धा कळत नाही की हा फसवणूक करतोय। इतकं डिजिटल तंत्रज्ञान सोपं झालंय। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।